नंदू, हो बंधू, तुझ्या डोक्याच्या टॉवर मध्ये बुद्धीचा सिग्नल येत नसेल तर तू गाढव आहे. मग हनी कोण आहे? हनी मोठं गाढव आहे. ऐकलंच भावड्या, समाजात माझा किती आदर करतात ते. वैद्य भालू, तुम्ही चूर्ण तयार केलं का? हो, हे बघा. इकडे ये, हे चूर्ण खा आणि पुन्हा तुझ्या खऱ्या रूपात ये. अरे अरे ईगल तर माणसाऐवजी मांजर झाला. बहुतेक चूर्णात मांजरीचं दूध मिसळल्याने रिॲक्शन झाली असावी. ब्युटिफुल. गल्लीत नवीन दिसतेस. आमच्याशी फ्रेंडशिप करणार इतक्या जोरात लाफा मारेन की फ्रेंडच्या शिप वर जाऊन पडशील. माझी स्टाईल नसते ही आहे. म्याव. आधी कबूतर बनून कसं बस ऍडजस्ट करायला शिकलो, आता मांजर बनवलं. आता माझं काय होणार? म्याव. इकडे ये, मला चूर्णाची रिएक्शन बरी करण्यासाठी आणखीन एक चूर्ण बनवावं लागेल. ते खाऊन तू अगदी बरा होशील. असं होऊ शकतं का? हो, प्रत्येक सायंटिस्ट रिसर्चर कोणतंही एक्सपेरिमेंट करतो तेव्हा त्याचा अँटीडोटही बनवतो. मीही तसंच करेन. म्हणजे डीव्हीडीनेही अँटीडोट नक्कीच बनवला असणार. ओ झालं काम. मग आम्ही डीव्हीडीला पकडून त्याचा प्लॅनही फेल करू आणि ईगल साठी अँटीडोटही घेऊन येऊ. ओ पण डीव्हीडीला शोधणार कसं? शहराच्या बाहेर उसापासून गुळ बनवण्याचं गुऱ्हाळ आहे, जे डीव्हीडीचा राईट हँड चमचमच आहे. कमाल आहे, धमाल आहे. एक क्रिमिनल गुळ का बनवतोय? तो क्रिमिनल नंतर बनला. आधी डीव्हीडी मिठाईच्या दुकानांना गुळ पुरवत होता. डीव्हीडी क्राईम वर्ल्ड मध्ये आला. डीव्हीडीने चमचमला आपला राईट हँड बनवला. चला आपण चमचमला पकडून डीव्हीडीचा पत्ता काढूया. हॅलो स्वीटी, माझा स्वॅग बघितलास? तू माझा चाम आणि स्ट्रॉंग आर्म्स बघतच राहशील. ए वेड आहेस का? नाही बोकर. ओ, तो मला कबूतर समजून मला खायला आलाय. नो. अरे तू कबूतर होतास, आता मांजर झालायस आणि तो तुला मांजर समजूनच येतोय. कळलं काय? अरे यार, हे वैद्य भालूंनी कोणत्या अडचणीत टाकलंय यार. म्याव. आता चमचमवर लक्ष द्या, कोणतीही चूक करू नका. ओके. चमचा. अरे ढेकण्या, ढेकून कोण आहे? ढेकून तू आहेस. याचं नाव चमचा नाही, चमचम आहे. हाच येतो. ऐक बाबा, टाइमपास 2 दिवसांनंतर ये. गुळ अजून रेडी नाही. आम्हाला गुळ नको, डीव्हीडी पाहिजे. डीव्हीडीचं दुकान पुढे. ए चमचम, आम्ही तुला आता मारून मारून चमचमचं काहीतरी दुसरं बनवण्याआधीच लवकर सांग, डीव्हीडी कुठे आहे ते. संदेश मालपोया सांग रे यांना. हॅलो क्युटी, गुळ खाशील का? आई भावराया, मी गुळाच्या दलदलीत अडकलो.
स्पायगल मदत करेल. अरे तू आमच्या बाजूने आहेस की त्यांच्या बाजूने? अरे सॉरी, विसरलो होतो. मी बोक आहे. म्याव. जोरदार, मी चमचमच्या मागे जातोय, तू यांचा सफाया कर. आपल्यामुळे सगळाचा सगळा प्लॅन खराब झाला, कळलं काय? अजून नाही झाला. बनी चमचमच्या मागे गेलाय. चला. चमचम थांब, मी पकडलं ना तर मग खूप मारेन. ते बघा. अरे भावा, तू का मागे आलाय? आता हा भाऊ नाही, बहीण आहे. आता नाही पळू शकणार तू. तुझं भलं यातच आहे की तू सांग डीव्हीडी कुठे आहे आणि त्याचा प्लॅन काय आहे. शपथ सांगतो, मला नाही माहित काय प्लॅन आहे. डीव्हीडी सर सकाळी सांगणार आहेत, पण काहीतरी खूप मोठा प्लॅन आहे. ओके, मग हे सांग डीव्हीडी कुठे आहे ते. प्लॅन आम्ही स्वतःच शोधून काढू, कळलं काय? ते 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 मी सांगून टाक, तू अडकलेस. आता ट्रेन वरून उडी मारून तर पळू नाही शकणार ना. गाढवा, त्याला ट्रेन वरून उडी मारण्याची आयडिया का दिली? मी दिली नाही, त्यांनी घेतली. तुला तर माहितीच आहे, मला तर माहितीच नसतं की मी केव्हा कोणती आयडिया देतो ते. हाती आलेला शत्रू निसटून गेला. आता डीव्हीडी कसा मिळणार? म्याव. तो डीव्हीडी नाही मिळाला तर मॅडमच्या बेडरूम मधून मेडिटेशनची डीव्हीडी घे ना, तू मन शांत होईल. तुला चेष्टा सुचते? इथे संपूर्ण शहरावर खूप मोठा संकट ओढावलाय. युअर राईट. चमचमने सांगितलं की डीव्हीडीने उद्याचाच एक खूप मोठा प्लॅन बनवलाय. गोष्ट तर नक्की आहे की शहर धोक्यात आहे, पण आपल्याला हेही ठाऊक नाही की तो काय करणार आहे आणि हेही ठाऊक नाही की कुठे करणार आहे. जे काही आहे ते या प्रोजेक्ट छोलाशी संबंधितच आहे. विचार करा, याच्याशी संबंधित काय असू शकतं?
अच्छा पुरी छोला समोसा छोला टिक्की दादू मुस्कटात खाशील. छोल्यासोबत लाफा ही डिश तर छोलाराम यांनी कधी खाल्ली नसेल. हं? छोलाराम. हो छोलापूरचे राजा छोलाराम ते छोल्याच्या वेगवेगळ्या डिशेसच खात असतात. उद्या स्टेडियम मध्ये त्यांच्या प्रोग्राम नंतर लंच आहे. त्यांना विचारीन तुम्ही छोला फाफडा खाल्लाय कधी छोला लाफा खाल्लाय का. थँक्यू भाऊराया, तू तर केस सॉल्वच केलीस यार. पुन्हा मला कळलं कसं नाही. मित्रांनो, प्रोजेक्ट छोला म्हणजे छोलारामजींना किडनॅप करण्याचा प्लॅन आहे. हो उद्या स्टेडियम मध्ये त्यांचा प्रोग्राम आहे आणि उद्याच डीव्हीडी काहीतरी करणार आहे. जर आपल्या शहरात छोलारामजी किडनॅप झाले तर खूप नामुष्की होईल, कळलं काय. आपण काहीतरी केलं पाहिजे. म्याव. नक्की करू. आपल्या शहराचं नाव खराब नाही होऊ देणार. पण करणार तरी कसं. आपण डीव्हीडीला तर बघितलेलं सुद्धा नाहीये. डीव्हीडी आणि त्याच्या गुंडांना ओळखण्यात मी मदत करेन. मी चमचम संदेश मिष्टी दोही मालपुआ सगळ्यांना ओळखतो. माझ्या नजरेपासून वाचेल असा कुणी क्रिमिनल जन्माला आला नाही. माझी स्टाईलच वेगळी आहे. म्याव. माझी स्टाईल अगदी सेम टू सेम आहे. मी सुद्धा ओळखतो. हे सगळं मी खूप खाल्लंय. म्याव. गाढवा, हे डीव्हीडीच्या गँगच्या लोकांची नावं सांगतायत, कळलं काय. तिथे खूप गर्दी असणार. डीव्हीडीला शोधणं म्हणजे गवतात पडलेली सुई शोधणं. सगळ्यांना एक्स्ट्रा अलर्ट राहावं लागेल. आपण छोलारामजींच्या येण्याच्या एक तास आधी पोहोचायचं. चला सकाळी लवकर उठून स्टेडियम वर जायचंय. कार्यक्रम सुरू व्हायला अर्धा तास आहे. आपल्याला याच वेळात डीव्हीडीच्या गँगला पकडायचं आहे. पण ओळखायला खूप कठीण जाईल. अरे इगल आहे ना, इगल सांगेल की डीव्हीडी कुठे आहे. अरे माणूस आहे. गुगल नाही ज्याच्यावर सगळी माहिती मिळेल. पण मग इतक्या गर्दीत शोधायचं तरी कसं. तोच वास. हा तर तोच वास आहे जो गुळाच्या गुऱ्हाळात येत होता. अरे यार गुळ नाही गुंड हवेत. अरे गाढवा, हा गुंडांचाच वास आहे. बाबा तू पराक्रम नको दाखवूस, फक्त गुंड दाखव, कळलं काय. सॉरी, मी जोशात विसरलो होतो की मी माणूस नाहीये यार. म्याव. चल सांग डीव्हीडी कुठं आहे ते. डीव्हीडी प्लेअरच्या आतमध्ये. इतका मोठा माणूस डीव्हीडी प्लेअरच्या आतमध्ये कसा गेला. नाही जाऊ शकत. मग ते डीव्हीडी केसच्या आतमध्ये असतील. डीव्हीडी केस तर अजून बारीक असते गाढवा. थांब मी विचारतो. माझी स्टाईलच वेगळी आहे यार. म्याव. लवकर सांग संदेश, नाहीतर तुझी अशी अवस्था करेन की तुझ्या घरी फक्त तुझा संदेशच जाईल. माझी स्टाईलच वेगळी आहे. म्याव. मारा, वाटेल तेवढं मारा, पण प्लॅन फेल नाही करू शकणार. छोला किडनॅप होणार. पार्किंग मध्ये मालपुआ कार घेऊन रेडी आहे. पार्किंग.
डीव्हीडी कुठे? नाही सांगणार. मी डीव्हीडी सरांचा खास माणूस आहे. नाही सांगणार. अरे यार जाऊ दे ना, हा फालतू गुंड आहे. डीव्हीडीने याला थोडीच ना प्लॅन सांगितला असणार. कल जमून ग्रीन रूम मध्येच लपून राहा. शत्रूला प्लॅन माहित पडलाय. ग्रीन रूम मध्ये चला. वाचवा, मी इथे अडकलो यार. म्याव म्याव म्याव. आधी 100 वेळा म्हण, मी मांजर आहे, माणूस नाहीये. म्हणजे लक्षात राहील. भाऊराया, ही तर बेसबॉल टीम आहे. अरे गाढवा, 4 लोकांची कोणती टीम असते रे? हे डीव्हीडीचे गुंड आहेत, पकडा यांना. हो. आता काय करा? जिथे स्पेशल पॉवर उपयोगी पडत नाही, तिथे फिजिकल पॉवर उपयोगी पडते. जेव्हा स्पाय ईगल विचारतो तेव्हा दगडही बोलू लागतात. माझी स्टाईलच वेगळी आहे. म्याव. सांग सांग डीव्हीडी कुठे? सांग. जिथे त्यांनी असायला हवं. म्हणजे ते घरी असणार. गाढवा, जर छोलारामला किडनॅप करायचं असेल तर ते घरी का राहतील? समजलं मित्रांनो, तो गर्दीत लपला असणार. ओय, गर्दीत का असतील ते? ते इंटरनॅशनल क्रिमिनल आहेत. VIP बॉक्स मध्ये असणार ना. अहो, हे मी काय बोललो यार. थँक्यू. चला, डीव्हीडीचा पत्ता मिळाला. कोरडे कोरडे आणि ओले ओले आहेत. छोलारामजी ऍक्शन इथे आले. त्या टाळी. सर, ऑल क्लिअर सर. अरे फंक्शन सुरू झालं मित्रांनो, लवकर करा. कळलं काय? स्पाय ईगलच्या नजरेतून कुणीही वाचू शकत नाही. तो बघा, VIP बॉक्स मध्ये चमचम. तो तर गुंड आहे. त्याला VIP पास कुणी दिला? अरे गाढवा, तो लपून घुसलाय. म्हणजे मेयर छोलारामच्या जवळ असू शकतील. पण डीव्हीडी कुठे? तिथंच जवळपास असणार. चला. मित्रांनो, आजचा हा दिवस तुमच्या आणि आमच्या शहरातल्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. आम्ही इथपासून आमच्या राज्यापर्यंत कॅनॉल बनवू. इथून कॅनॉल बनवला तर मग मॅच कुठे खेळणार? अरे गाढवा, इथपासून म्हणजे स्टेडियम पासून नाही, आपल्या शहरापासून. कळलं काय? शेतीला पाणी मिळेल, चण्याची शेती होईल,
सगळ्यांना खाण्यासाठी छोले मिळतील. हे छोले खाणार काय? मी DVD ला शोधतो, तुम्ही चमचमला सांभाळा. सगळे बाजूला व्हा. छोलाराम किडनॅप होतोय. हे काय केलं? माझे हात पाय कुठे आहेत? पकडा DVD ला आणि त्याच्या डाट पासून स्वतःला वाचवा. अरे थांबा, नाही तर छोलारामला मुंगी बनवून चिडून टाकेन. अरे संकी, परत विसरलास? तू माझा कैदी आहेस. मी काय नाही विसरलो. आज माझा स्वतंत्र होण्याचा आणि तुझा जेलमध्ये जाण्याचा दिवस आहे. भाऊराया, चल या DVD ला मस्तपैकी वाजवू. अरे सोडा याला, याच्यातूनच सगळे अँटिडोट्स बनवायचे. सायंटिस्ट मी आहे, हा हलवाई आहे. मारा याला. अरे सोडा सोडा मला. अरे मारून मारून मिठाईचा मावा करता काय आता? सोडा. ऐ. अरे इन्स्पेक्टर पांडा, कुठे चाललात तुम्ही? तुम्ही माणसाच्या रूपातले देव आहात. तुम्ही सायंटिस्ट आहात तर सर्वांसाठी अँटिडोट्स बनवा ना प्लीज. तुमचे हे उपकार सगळं जग लक्षात ठेवेल. सगळं काही तयार आहे. तुम्ही रांगेमध्ये या. शाबाश रे मुलांनो, तुमच्यामुळे आज आपल्या शहराची नामुष्की होण्यापासून वाचली. थँक्यू मित्रांनो, तुम्हा सर्वांमुळे मी पुन्हा एकदा सुपर इगल बनलो. वाव, माझी स्टाईलच वेगळी आहे. वाव वाव वाव. इकडे ये आणि हे चूर्ण पटकन पिऊन टाक. तुझे सगळे प्रॉब्लेम्स दूर पळवून टाक. स्वतःला बोक्यापासून पुन्हा ईगल बनवून टाक. मला जरा कळेल का की हा माणूस कोण आहे? हेच तर आहे, द ग्रेट सुपर ईगल स्पाय. पण हा तर एक माणूस दिसतोय. अरे यार, माझं नाव इगल आहे मी माणूसच. माझी स्टाईलच वेगळी आहे. बरं झालं, सायंटिस्टने आधीच तुला अँटीडोट पाजला. नाहीतर वैद्य भालूनी या वेळेला तुला खरोखरचा ईगल बनवून टाकलं असतं. कळलं काय? अरे इन्स्पेक्टर पांडांना सुद्धा अँटीडोट द्या ना. अरे गाढवा, इन्स्पेक्टर पांडा इथे आहेत. हो, तो खरोखरचा साप आहे. सोड त्याला. ऐक.